दिव्यांग वार्ता न्यूजचा दणका. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नातून 2.25 कोटी रुपये वीर सावरकर जलतरणसाठी मंजूर. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची माहिती. ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाला परदेशी, मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली होती मागणी. जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान बाजूला असलेले वीर दामोदर सावरकर विनायक सावरकर जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेला आहे. दिव्यांग वार्ता न्यूजच्या माध्यमातून ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाला परदेशी, मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी जालना महानगरपालिकेकडे मागणी केली होती. जालना शहरात जलतरण तलाव व्हावा यासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी प्रयत्न करून 2.25 कोटी रुपये मंजूर करून आणले. डिसेंबरपर्यंत सावरकर जलतरण तलाव तयार होईल अशी माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. भाऊ 5 वर्षांचा स्विमिंग पूल पुन्हा चालू लागलं स्वतः जलतरण तलाव. हो, वीर सावरकर स्वतंत्र वीर सावरकर जलतरण तलाव गेले अनेक वर्ष बंद आहे. मी स्वतः प्रयत्न करून त्याला आता 2.25 कोटी रुपये आणलेले आहेत आणि आता टेंडर प्रोसिजर होईल, बाकी इतर गोष्टी होतील आणि जवळपास त्याला एक डिसेंबरपर्यंतचा अवधी लागेल पूर्ण तयार व्हायला. पण तो आता 2.25 कोटी रुपये जलतरण तलावासाठी आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत. त्यामुळे आता शहरांच्या लोकांची जी काही अपेक्षा होती एक जलतरण तलाव चांगला सुरू व्हावा तर तो 4 महिने करायला लागतो.